आपल्याकडे कुठलाही सण असू देत, मग तो अक्षय तृतीया असू देत, दिवाळी असू देत, या सणांसाठी आपण खास असे पदार्थ तयार करत असतो। तर आज आपण असाच एक गोडाचा छानसा पदार्थ तयार करणार आहोत आणि ते म्हणजे अगदी घरोघरी तयार केली जाणारी अक्षय तृतीयेसाठी ती म्हणजे सांजोरी। तर टम्म फुगलेली अशी सांजोरी आणि तीही भरपूर सारं असं सारण भरून किंवा त्यात सांजा भरून तयार कशी करायची हेच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्ते, उजास हेल्दी किचन या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण 2 पद्धतीने सांजोरी कशी तयार करायची याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सांजोरी बनवण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात अगोदर लागणार आहे तो रवा। तर तुमच्याकडे जाड रवा असू देत किंवा बारीक रवा, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तर इथे 2 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। वजनी प्रमाणात ह्या रव्याचं वजन आहे 300 ग्रॅम। तर वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम रवा आपण वापरलेला आहे। तर तुम्ही याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला रवा आहे तो अगदी मंद आचेवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे जी आपण सांजोरी तयार करणार आहोत ती खाताना बिलकुल अशी कच्चेपणा त्याच्यात जाणवणार नाही। तर रवा भाजताना आपण इथं तूप वापरणार आहोत। 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। हा रवा आपल्याला मंद आचेवर 10 ते 15 मिनिटांसाठी छान असा गुलाबी रंगावर छान असा भाजून घ्यायचा आहे। तर यामध्ये तूप टाकल्यानंतर आपल्याला हे तूप सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे रव्याला। आपल्या उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला सतत हलवत राहायचा आहे हा रवा, म्हणजे व्यवस्थित सगळीकडून छान असा रवा भाजला जाईल। तर इथं पाहू शकता तुम्ही अगदी गुलाबी रंगावर मी 15 मिनिट हा रवा भाजून घेतलेला आहे। छान असा रवा खमंग असा छान सुवास सुटलेला आहे रव्याचा। आता रवा छान आपला भाजला गेलेला आहे, आपण रवा काढून घेऊयात। तर तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये छान असा रवा काढून घेऊ शकता। इथे मी बाउलमध्ये व्यवस्थित असा हा रवा आता काढून घेते। आपण हा गरम असलेला रवा शक्यतो आपण थोड्याशा मोठ्या भांड्यातच काढून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी छान असा आपल्याला रवासुद्धा जेव्हा आपण मुरायला ठेवतो तर अगदी व्यवस्थित असा रवा छान असा मुरला जातो। रवा थंड होतोय तोपर्यंत आपण गुळाचा छान असा पाक तयार करून घेणार आहोत। तर इथं मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाणात साधारणतः हा 200 ग्रॅम गूळ आहे। अगदी आपल्याला 1.5 वाटीसाठी आपल्याला 1.5 वाटी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अगदी एकतारी पाक तयार करायचा नाही आहे, पण थोडासा असा घट्ट आणि दाटसर चिकट असा आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे गुळाचा। तर आता साधारणतः आपण 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार जास्तही वाढवू शकतात, पण एवढा गूळ टाकूनसुद्धा अगदी छान अशा व्यवस्थित गोडीच्या सांजोऱ्या तयार होतात। आता आपण गूळ टाकल्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित असा हे गुळाचं पाणी आहे ते उकळून घ्यायचं आहे, म्हणजे या गुळाला दाटसरपणासुद्धा येतो पाकाला आणि ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा अगदी छान असं थोडं आटलं जातं। तर आता मी 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। इथं मी चेक करून बघते, अजून पाहिजे तसा चिकटपणा आपल्या पाकाला आलेला नाही आहे। अजून आपण 5 मिनिटांसाठी मध्यम आचेवर हा पाक आहे तो आपण चांगला गरम करून घ्यायचा आहे। तर इथं 5 मिनिटांनंतर आता बघू आपण की आपला पाक तयार झाला आहे की नाही। तर बघू शकता तुम्ही अगदी छान असं घट्टपणा आपल्याला जाणवतो आहे। आपण उलटण्याने जेव्हा पाक फिरवतो तेव्हा छान असा पाक बघू शकता तुम्ही, छान अशी याची अशा पद्धतीने छान लाईन तयार झाली की समजायचं छान पाक आपला घट्ट झालेला आहे। आणि हातावर घेतल्यानंतरसुद्धा पाकाची जी थिकनेस आहे ती आपल्याला अगदी जाडसर अशी जाणवते। तर असं समजायचं की आपला छान असा आता हा पाक तयार झालेला आहे। अगदी एकतारी पाक तयार करायचा नाही आहे, पण खूप पातळही नको आहे आपल्याला पाक, त्याच्यामुळे छान असा आपण हा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामुळेच पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे पाक तयार करताना। अगदी 1.5 वाटी जर गूळ घेतला तर 1.5 वाटी किंवा मग 1 ते 1.25 वाटी पाणी घेतलं तरी छान असा पाक तयार होतो। तर आता हा पाक आपण थोडा थंड करून घेऊयात। थंड झालेला आहे पाक थोडाफार, आपण कोमट असताना टाकून घेऊयात आता। तर हा संपूर्ण पाक आपण टाकून घ्यायचा। इथं मी ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे, त्याच्यामुळे याचा जो कलर आहे तो थोडासा डार्क आलेला आहे। जर तुम्हाला अगदीच कलर डार्क नको असेल तर थोडा फिक्कट रंगाचा सुद्धा गूळ येतो, तर तो वापरला तरीसुद्धा चालेल। तर गूळ शक्यतो तुम्ही थोडेफार खडे असतील तर मग तो गाळून घ्या, किंवा मग चाळणीने असा गाळून घेतला तरी तो अगदी छान असा पाक आपल्याला खडे वगैरे येत नाहीत पाकामध्ये।
परंतु मी हा जो गूळ घेतलेला होता त्याच्यामध्ये बिलकुल खडे नव्हते, त्याच्यामुळे मी गाळून घेतलेलं नाही आहे. आता हे संपूर्ण मिश्रण अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत. तर झाकताना तुम्ही एखादी चाळणीचा वापर करा किंवा मग ह्या पद्धतीने अगदी हलक्या पद्धतीने आपण वरून डिश ठेवायची आहे. तर आपल्याला 8 ते 9 तास झालेले आहेत. इथं आपण रात्रभर हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं मुरू दिलेलं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, सकाळी मी आता छान असं याला आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. तर अगदी व्यवस्थित असा रवा जो होता आपला छान असा ऑब्झर्व करून घेतलेला आहे त्याने संपूर्ण पाक. आणि अगदी मऊसूत असा आपला हे जे सांजा आहे तो सांजा तयार झालेला आहे. आता इथं जे सांज्याचं मिश्रण आहे ते अगदी छान असं मऊसूत तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी मोठ्या ताटातसुद्धा काढून ठेवू शकता. आता या सांज्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला इथं खसखस लागणार आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसली तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर नाही टाकली तरी चालेल. इथे मी 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे. ती आपल्याला कच्ची टाकायची नाही आहे, तर थोडीशी अगदी गव्हाळ रंगावर थोडी भाजून घ्यायची आहे, म्हणजे याचा कच्चेपणा जातो आणि ती खातानासुद्धा दाताखाली अशी कचकच अशी लागत नाही. त्याच्यामुळे थोडी भाजून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं. तर इथं मी 250 ग्रॅम रेडीमेड जे खोबरं किसलेलं मिळतं ते वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं तर तुम्ही खोबऱ्याचं जे वाटी असते ते किसूनसुद्धा वापरू शकता. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं 250 ग्रॅम घेतलेलं आहे. 250 ग्रॅम खोबऱ्याचा किस आहे हा. तर आपल्याला व्यवस्थित असं खोबरंसुद्धा अगदी गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता, खूप खोबरं जाळायचं नाही आपल्याला, पण छान असं भाजलं ना की याचासुद्धा कच्चेपणा जातो आणि खायला खूप चव देतं. तर इथं जी खसखस आपण भाजून घेतलेली आहे ती मी थोडीशी खलबत्त्यात कुटून घेते, म्हणजे ती खायलासुद्धा खूप छान लागते करंजीमध्ये किंवा सांजोरीमध्ये. तर थोडंसं आपण हे कुटून घेणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्ही तशी जरी अखंड टाकली खसखस तरीसुद्धा चालेल. तर आता कुटलेली खसखस जी आहे ती आपण टाकून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला वेलची टाकून घ्यायची आहे. तर वेलची अगदी ओबडधोबड जाडसर अशी वेलची आपल्याला कुटून घ्यायची आहे, हिरवी वेलची, आणि तीसुद्धा व्यवस्थित अशी टाकून घेऊयात आपण. तर इथे मी 10 ते 12 वेलची होत्या, त्या अगदी छान अशा जाडसर कुटून घेतल्या आणि त्याच टाकून घेतलेल्या आहेत. तर आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची टाकू शकता, कमी जास्त. आता आपण जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 असे हे जिन्नस लागतात आपल्याला सांजोरी तयार करण्यासाठी. भाजलेलं खोबरंसुद्धा व्यवस्थित टाकून घेऊन सगळं जे मिश्रण आहे सांजोरीचं, जो सांजा आहे त्याच्यामध्ये आपण आता हे खोबरं पूर्ण व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊयात. आपण हे संपूर्ण पारंपरिक पद्धतीने जी सांजोरीची रेसिपी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही रवा आणि साखर वापरूनसुद्धा करू शकता तयार, पण ती करंजी तयार करतो आपण जी अस्सल खानदेशी पद्धत आहे ती म्हणजे गूळ आणि रवा जो आहे तो आपण रात्रभर भिजून ठेवायचा आहे गुळाच्या पाण्यामध्ये, आणि त्याच्यापासूनच सांजोरी तयार केली जाते अक्षय तृतीयेसाठी. तर पाहू शकता आपण खोबरं जे होतं ते संपूर्ण मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पारी तयार करून घेण्यासाठी इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी इथं मी 2 वाट्या ज्या आहे ते मैदा घेतलेला आहे, आणि 2 वाटी मैद्यासाठी इथं अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तर इथं पाऊण वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, आणि याच्यामध्ये अगदी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये आता आपल्याला मोहनसाठी तूप टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप काही वापरू शकता. इथं मी 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. आता आपण जे मोहन टाकून घेतलेलं आहे तुपाचं ते ह्या मैद्याला मिश्रणाला आपण व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडं आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित लागेल. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पारी तयार करण्यासाठी अगदी छान असं आपलं हे जे पीठ आहे ते तयार होईल. तर हे जे आपण पिठाचा गोळा मळणार आहोत हा अगदी घट्ट मळायचा नाही आहे आपल्याला, थोडासा सैलसर ठेवायचा आहे. याच्यात आपण रव्याचासुद्धा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे थोडा सैल ठेवला ना पिठाचा गोळा तर छान असा रवासुद्धा मुरतो, आणि पारी लाटतानासुद्धा आपल्याला जास्त खूप लाटावं लागत नाही. तर पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण आता हे पीठ मळून घेतलेलं आहे, आणि आता हे 15 ते 20 मिनटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत. तर इथं 20 मिनटं झालेले आहेत. अगदी छान असं आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे. पारी तयार करण्यासाठी थोडंसं मळून घेऊयात आपण, आणि अगदी छोटे छोटे आता आपल्याला याचे जे आहेत गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर याचे हे पारी लाटण्यासाठी खूप जाड असा उंडा घ्यायचा नाही आपल्याला, अगदी आपल्याला पाहिजे तसं. जर तुम्हाला खूप मोठी सांजोरी लाटायची असेल तर थोडं फार मोठ्या प्रमाणात तुम्ही थोडासा जास्त गोळा घेऊ शकता.
जर छोट्या छोट्या आपल्याला सांजोऱ्या करायच्या असतील तर हा जो पिठाचा गोळा आहे तो थोडासा छोटा घ्यायचा आहे। आता आपल्याला पारीला जे आपण पाणी लावतो तर त्याच्यासाठी आपण पाणी लावण्यासाठी इथं एक काटकी घ्यायची आणि त्याला कापूस लावायचा आहे। म्हणजे याच्या सहाय्याने आपल्याला छान असं पारीला जे पाणी लावतो आपण ते व्यवस्थित लावता येतं। किंवा मग तुम्ही एअरबड असतात ते सुद्धा घेऊ शकता, पण इथं मी कापूस घेतलेला आहे, एका टूथपिकला कापूस लावून घेतलेला आहे। आता आपण जे आहे पिठाचा जो गोळा आहे तो आपण छान असा लाटून घेऊयात। तर हे लाटतानासुद्धा आपल्याला मैद्याचाच वापर करायचा आहे। तर अगदी थोडासा मैदा घ्यायचा आणि छान अशा आता आपल्याला याच्या ज्या आहेत ह्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला सांजोरी तयार करण्यासाठी। तर सुरुवातीला जास्त पाऱ्या लाटून घ्यायच्या नाही आहेत, खूप मग त्या काय होतं कडक होतं जास्त लाटून ठेवल्या तर। जर तुम्ही जास्तच लाटून ठेवणार असाल तर मग एखादा कपडा घ्यायचा आणि त्याच्याखाली थोड्याशा अशा एकावर एक न ठेवता अशा सेपरेट करून झाकून ठेवायच्या। आता मी 4 ते 5 अशा ह्या पाऱ्या लाटून घेणार आहे सुरुवातीला। आपल्याला हवे तेवढे 4 ते 5 हे जे उंडे आहेत ते तयार झाले की राहिलेलं पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे, नाहीतर मग ते पीठ खूप पटकन कडक होतं। आता इथं पाहू शकता मी इथं 4-5 अशा ह्या लाट्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्यासारख्या। तर इथं मी तुम्हाला 2 ते 3 ह्या सांजोऱ्या ज्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। तर इथं पाहू शकता आपण जे सांजा आहे तो व्यवस्थित असा घ्यायचा आहे, मध्यभागी ठेवायचा आहे आणि तो सांजा बिलकुल साईडचं जे पिठाच्या कडा असतात तिथं बिलकुल जाऊ द्यायचं नाही, नाहीतर मग काय होतं त्याच्यावरून आपण जी एक पुरी ठेवतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये गॅप तयार होतो। त्याच्यामुळे छान असं जो सांज्याचा जो रवा आहे तो अगदी छान असा गोळा करून घ्यायचा आहे, अगदी मिडलला मध्यभागी, आणि त्याच्या साईडने जे आहे ते आपण ह्या कॉटनच्या सहाय्याने किंवा कापसाच्या सहाय्याने आपण व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही दूधही वापरू शकता, पण मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे। तर आता वरून जी आहे ती आपण एक लाटी ठेवणार आहोत किंवा जी तयार केलेली जी पारी आहे ती ठेवून घ्यायची आपल्याला। आता ही वरची जी पारी आपण ठेवणार आहोत ती खालच्या पारीपेक्षा थोडीशी आपल्याला मोठी तयार करून घ्यायची आहे। ती वरची जी पुरी आहे ती, म्हणजे काय होतं जो आपल्याला सांजा आहे त्याच्यामुळं जो मधला जो भाग आहे तो असा उंच येतो, त्याच्यामुळे आपल्याला जी वरची पारी आहे ती थोडीशी मोठी लाटावी लागते। तर इथं पाहू शकता याप्रमाणे दोन्ही अशा पाऱ्या पाणी लावलेलं आहे त्या भागाला व्यवस्थित अशा चिटकून घ्यायच्या आहेत सगळीकडून। आणि हे जे सांजोरीचा जो शेप देतो आपण त्याच्यासाठी हे जे कट करायचं असतं, म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, कटर म्हणू शकतो। तर ह्या कटरच्या सहाय्याने आपण हे छान असं एक्स्ट्राचं जे पीठ आहे तर ते काढून घ्यायचं आहे, किंवा याला फिरकीसुद्धा म्हणतात। तर पाहू शकता तुम्ही अगदी छान असं आपण एक्स्ट्राचं जेवढं काही पारीचं जे पीठ होतं ते काढून घेतलेलं आहे। आणि या पद्धतीनेच आपण आता इथं मी तुम्हाला दुसरीसुद्धा आता सांजोरी कशी तयार करायची तर ते दाखवत आहे। सांजोरीच्या खालच्या पारीमध्ये छान असा सांजा भरून घ्यायचा आहे, थोडं पाणी लावायचं छान कापसाच्या सहाय्याने, आणि साईडने व्यवस्थित दुसरी पारी ठेवताना साईडचा जो सगळा सांजा असतो तो आतमध्ये घ्यायचा आहे। व्यवस्थित असं आपल्याला बोटाने दाबून घ्यायची वरची पारी, आणि आपल्याला ह्या फिरकीच्या सहाय्याने व्यवस्थित असं एक्स्ट्रा जेवढं काही पीठ असतं तेवढं आपण छान कट करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने या पद्धतीने आपण ह्या सांजोऱ्या तयार करू शकतो घरच्या घरी। पाहू शकता तुम्ही अगदी नवशिके जरी असतील तरी खूप आपल्याला सोपी पद्धत आहे ही सांजोरी तयार करण्याची। तर तुम्हाला अजून एक पद्धत मी तयार करून दाखवणार आहे सांजोरीची, म्हणजे ती करंजी। आपण ज्या पद्धतीने करंजी तयार करतो तर करंजी तयार करण्यासाठी आपल्याला एकच पारी लागते, 2 पारींची गरज पडत नाही, किंवा 2 आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्याची गरज पडत नाही। तर एकाच जी आपली पारी आहे त्याच्यावर आपण एका साईडने छान असं सांजा टाकून घ्यायचा आहे, आणि जे पाणी लावतो ते अगदी आपल्याला अर्ध्या पारीलाच लावायचं आहे। जी वरची बाजू आहे त्याला पाणी लावायचं नाही आहे, ती वरची बाजू आपण उचलून दुमडून घ्यायची आहे। पाणी लावलेलं आहे त्या बाजूला व्यवस्थित असं अर्धचंद्रकोर आपण करतो ना तयार, त्या पद्धतीने ही जी सांजोरी आहे ही तयार करून घ्यायची आहे। व्यवस्थित बोटाने दाबून घ्यायची, आणि एक्स्ट्राचं पीठ आपण सांजोरीसाठी जसं काढतो तसंच काढून घ्यायचं आहे।
तर इथे आपण ही दुसऱ्या प्रकारे तयार करण्यात येणारी जी करंजी किंवा सांजोरी म्हणू शकतो अशी तयार केलेली आहे. अर्धचंद्र आकार आहे याचा. तर या संपूर्ण सांजोऱ्या आता मी तयार करून घेणार आहे आणि व्यवस्थित अशा आता या संपूर्ण मी तयार करून घेतलेल्या सांजोऱ्या बघा तुम्ही या पद्धतीने कॉटनच्या कपड्या असतो आपला उपरणं किंवा कॉटनचा एखादा कपडा त्याच्यावरच झाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून याचं जे वरचं जे पारी असते ती कडक होत नाही. आता व्यवस्थित आपल्या संपूर्ण इथं सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. तर सांजोरी तळण्यासाठी इथं आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर जास्त तेल लागत नाही सांजोरी तळण्यासाठी. अगदी मध्यम आचेवर आपल्याला तेल तापून घ्यायचं आहे. गॅस बिलकुल जास्त फुल करायचा नाही आहे. तर लो टू मिडियम हीटवरच आपल्याला या ज्या संपूर्ण ज्या सांजोऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता छान असं आपलं तेल तापलेलं आहे. आता ही पहिली सांजोरी आपण टाकून घेतलेली तेलामध्ये. तर या पद्धतीने जे गरम तेल असतं ते थोडंसं आपल्याला चमच्यामध्ये घ्यायचं आणि वरून पण टाकायचं आहे सांजोरीच्या वरती, म्हणजे वरचा जो आपली भाग असतो सांजोरीचा तो सुद्धा अगदी छान असा तळला जातो. इथं पाहू शकता अगदी व्यवस्थित आपण एक सांजोरी मी तुम्हाला तळून दाखवलेली आहे. इथं अजून एक मी सांजोरी तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल की अगदी जास्त अशा आपल्याला ह्या सांजोऱ्या आहेत ह्या तेलामध्ये खूप डार्क करायच्या नाही आहेत. अगदी हलक्या गुलाबी रंगावर तळल्या तरी अगदी छान खमंग आणि खुसखुशीत होतात या. आणि खूप असं तेज आच करायची नाही आहे गॅसची, खूप फुल अशा गॅसवर या तळायच्या नाही आहेत. थोडंसं तेल थंड झालं की थोडंसं गॅस फुल करून तेल थोडं तापून घ्यायचं आणि अगदी मध्यम आचेवर आपल्याला ह्या संपूर्ण सांजोरी जी आहे ती तळून घ्यायची. अगदी अलगद आपल्याला तेलामध्ये सांजोरी सोडून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने आपण थोडं चमच्याने तेल वरूनसुद्धा टाकून अशा ह्या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण गव्हाच्या पिठाने थोडासा कलर जो आहे याचा थोडा डार्क येतो. त्याच्यामुळे मैदा जरी वापरला तरी काही हरकत नाही, छान येतात. मैद्याच्या सांजोऱ्यासुद्धा खूप मस्त येतात कलरला. इथं पाहू शकता संपूर्ण जे सांजोऱ्या आहेत त्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत. तर यातल्या काही ज्या सांजोऱ्या आहेत त्या मी गोल अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि उरलेले जे सांजोऱ्या आहेत त्या मी अर्धचंद्र आकार अशा तयार करून घेतलेल्या आहेत. अगदी छान खमंग आणि खुसखुशीत अशा आपण अक्षय तृतीयेनिमित्त छान अशा सांजोरीची रेसिपी आज शेअर केलेली आहे. बघू शकता तुम्ही अगदी छान असे ह्या सांजोरीवर मस्त असे बुडबुडे आलेले आहेत. छान अगदी खुसखुशीत अशा सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत. या सांजोऱ्या अगदीच अशा क्रिस्पी होत नाहीत, कारण यातलं जे आतलं सारण आहे ना ते थोडंसं असं ओलसर असतं. अगदी असं ड्राय सारण असलं तर मग त्या खूप अशा कडक तयार होतात. या अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात या सांजोऱ्या. पाहू शकता तुम्ही. आणि आपण सारण भरलेलं आहे ते सुद्धा अगदी जास्त भरलेलं आहे. खूप असं भरगच्च सारण असेल ना तर ती सांजोरी खायलासुद्धा खूप छान लागते. तर पाहू शकता तुम्ही छान अशा आपल्या सांजोऱ्या इथं तयार झालेल्या आहेत. अगदी काठोकाठ आपण जे सारण आहे सांजा आहे तो सांजा अगदी काठोकाठ भरलेला होता. आणि सांजोरी खातानासुद्धा तुम्ही या पद्धतीने तुम्ही तयार करून बघा, अगदी छान लागते खायला. गरम गरम दुधासोबत आणि वरून तुपासोबतसुद्धा कुणाला आवडतं खायला. अगदी गरम दुधासोबतसुद्धा छान लागतात या सांजोऱ्या खायला. किंवा मग तुम्ही अशाच जरी खाल्ल्यात ना तरी खूप छान लागतात या. तर तुम्ही नक्की तयार करून बघा ही रेसिपी. अगदी पारंपरिक आणि खानदेशात तर आवर्जून तयार केली जाते ह्या सणासाठी. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि रुचकर रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.